दृश्य बघत आहोत रविकांत तुपकर यांच्या तर अध्यक्षतेत हे आंदोलन केलं जात आहे। हे सगळे पोलीस आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना तुपकरांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आंदोलन केलं जातंय आणि जो GR राज्य शासनाच्या वतीनं काढला होता तो GR जो आहे तो GR या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे। कापूस जो आहे तो विधान भवनाच्या बाहेर फेकण्यात आलेला आहे। त्यासोबतच धान्य जे आहे ते देखील धान्य हे विधान भवनाच्या बाहेर फेकण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं जे आहे ते हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यासोबतच या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आता आपण पाहतोय की सर्व या आंदोलनात सहभागी तरुणांना जे आहे ते ताब्यात घेण्यात येत आहे। ज्वारी बाजरी जी आहे ती विधान भवनाच्या बाहेर फेकली जात आहे। विशेष करून आपण जर पाहिलं तर जे 6 महिन्यापूर्वी घोषणा केली होती या घोषणा सरकारने आम्हाला फसवलेलं आहे। हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे, कर्जमाफी मिळाली पाहिजे, सरसकट 7/12 कोरा हक्काचा पीक विमा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सोयाबीन आमच्या घामाचं, अरे कापूस आमच्या घामाचं, सरसकट कर्जमुक्ती, कर्जमाफीचे निकष मान्य नाही, फसवी कर्जमाफी मान्य नाही। सर्व शेतकरी नेत्यांना आणि आंदोलनकर्त्यांना जे आहे ते पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सोयाबीन ज्वारी बाजरी आणि कापूस जो आहे तो कापूस या ठिकाणी फेकण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जी राज्य सरकारनं कर्जमुक्तीची घोषणा केली होती या घोषणेचे कागद देखील GR देखील या ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत। पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट जी आहे ती झटापट या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। रविकांत तुपकर यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि विधान भवनाच्या बाहेर आजच्या दिवसाचा सभागृह सुरू होण्याच्या अगोदरच संपूर्ण जे झटापट जी आहे ती पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। सभागृह जे आहे ते लक्षवेधी सूचना ज्या सभागृहात सुरू आहेत मात्र विधान भवनाच्या बाहेर कापूस त्यासोबतच ज्वारी बाजरी फेकून जो आहे तो संपूर्ण सर्व शेतकरी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे आहे तो निषेध केलेला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताब्यात जे आहे ते ताब्यात घेण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्वारी बाजरी त्यासोबतच कापूस फेकून जो आहे तो निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून 6 महिन्यापूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी केली नाही। या निषेधार्थ जे आहे ते या ठिकाणी आंदोलन केलं जात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अनेक जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। आमच्या अंगावर घाले घातले, आम्हाला पोलीस या ठिकाणी मारण्याचं काम करते। आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा झाला पाहिजे, याच्यातल्या अटी आणि निकष रद्द केले पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। परंतु पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी गचाट्या दिल्या, धक्काबुक्की केली। कुठल्या मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली होती का यापूर्वी आंदोलनाच्या? अजिबात नाही, हे सरकार पळ काढायला पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही सरसकट कर्जमाफी करू। मला चक्कर येत आहे, मला पोलिसांनी चॉकलेट लोट मार केली। चॉकलेट मंत्र्यांनी